मान तालुक्यातील मार्डी या गावी काल एक दुर्दैवी घटना घडली. एका 9 वर्षीय मुलाचा शेततळ्यामध्ये मृतदेह आढळून आला. शंभूराज शशिकांत राजमाने असं त्या मुलाचं नाव होतं. हा मुलगा तबला आणि पेटी वादनाच्या क्लासला सुनीता चांदकिरण नलवडे यांच्याकडे क्लासला जात होता. तो दररोज क्लासला जायचा. 3:30 वाजता घरातून शंभूराज सायकल घेऊन बाहेर पडला. 5 ते 7 वाजण्याच्या सुमारास असणारा पेटी वादनाचा क्लास संध्याकाळी 7 वाजता सुटतो. 7 वाजून गेले तरी शंभूराज घरी न आल्याने शंभूराजच्या पालकांनी मॅडमना फोन केला आणि विचारलं की मॅडम अजून क्लास सुटला नाही का? तर मॅडमने सांगितलं क्लास सुटलेला आहे, पण आज क्लासला शंभूराज आला नव्हता. मग शंभूराज गेला कुठं? मग त्यानंतर पालकांनी गावातल्या मित्रमंडळींना फोनद्वारे ही माहिती दिली. कारण शंभूराजचे पालक हे एका खाजगी ठिकाणी काम करतात आणि ते मार्केटिंगचा व्यवसाय करतात. त्यामुळे ते मार्केटिंगच्या व्यवसायात असतानाच त्यांना तो फोन गेलेला होता. त्यांनी इतर मित्रांना फोन करून सांगितलं की शंभूराज सापडत नाहीये, कुठं तुम्हाला दिसला तर फोन करा. पण त्यांच्या मित्रांनी इतरत्र शोधाशोध केली, पण शंभूराज मिळून आला नव्हता. संध्याकाळी 7:30 वाजले, 8 वाजले, 8:30 वाजले तरी शंभूराजचा पत्ता कुणालाही सापडला नाही. मग त्यानंतर मात्र सर्वत्र शोधाशोध सुरूच होती. मग शंभूराज ज्या ठिकाणी क्लासला जात होता त्या सुनीता चांदकिरण नलवडे यांच्या घराच्या पाठीमागे एक विहीर आणि शेततळ आहे. कारण त्यांची शेती ही खूप मोठी आहे. तर सुनीता चांदकिरण नलवडे या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मोहे येथे शिक्षण देत असतात आणि इतर वेळात त्यांना भजन आणि कीर्तनाचा छंद असल्यामुळं मुलांना भजन आणि कीर्तनामध्ये जी पेटी आणि तबला वादन असतं ते शिकवतात. शंभूराज हा आला नव्हता आणि शंभूराज घरी न परतल्याने घरच्यांनी सगळ्यांना फोनद्वारे ही माहिती दिली आणि मग त्या क्लासच्या पाठीमागं जे शेततळ होतं त्या शेततळ्यात आणि विहिरीमध्ये बघायचं ठरलं. विहिरीमध्ये कुठेही तो आढळून आला नाही आणि शेततळाच्या तिथे गेल्यानंतर त्याची एक चप्पल त्या शेततळ्याच्या एका भागात आढळली आणि त्यानंतर शंभूराजचा मृतदेह एका प्रेमध्ये पाण्यात बुडल्याचा दिसला. त्यानंतर शंभूराजचा मृत्यू झाला हे निष्पन्न झालं. त्यानंतर सदर घटना दहिवडी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. त्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. शंभूराजचं वय पाहता काही घातपाताची शक्यता आहे का या कारणावरून त्यांनी शेततळ्याच्या चारी बाजूला पाहणी केली आणि संपूर्ण पाहणी केल्यानंतर शंभूराजची चप्पल आढळली. त्यानंतर घराचा परिसर पाहिला. शंभूराजच्या मॅडम आणि त्या मॅडमचे जे मालक आहेत त्यांनाही विचारलं. शंभूराजच्या वडिलांची चौकशी केली आणि तो मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनामध्ये तर शंभूराज बुडून मयत झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे शंभूराजचा घातपात नसून अकस्मात मृत्यूची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. मात्र काय अकस्मात जरी मृत्यू याचा झाला असला तरी सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं अनेक पालक त्यांच्या कामात व्यस्त असतात. तर त्यांची मुलं आहेत, ती मुलं सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळं खेळण्यात दंग असतात. आज बऱ्याच ठिकाणी मुलांना पोहण्याचा मोह असतो. तर तो आणि सध्या उष्णताही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून पोहण्याच्या नादात बऱ्याच मुलांना पोहता येत नाही. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते पोहायला जातात आणि अशा जी काही शंभूराजची घटना घडली अशा दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागतं. त्यामुळे मुलांनो आता पालकांना सांगितल्याशिवाय कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नका. जर जायचं असेल तर पालकांना किंवा मोठ्या लोकांना घेऊन पोहायला किंवा कोणत्याही खेळ खेळायला जावा. कारण ते अशा दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागते. हीच शंभूराजच्या बाबतीत घडलेली दुर्दैवी घटना इतर मुलांच्या मध्ये घडू नये यासाठी पालकांनी देखील सध्या काळजी घेतली पाहिजे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.